हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या कोपऱ्यात बसलेला तो. अरे लकी, पुन्हा त्या कोपऱ्याकडे भुंकतोय. स्वातीने त्रासिक नजरेने आवाज दिला. राजेशने पेपर बाजूला ठेवला. अगं रोजचाच प्रकार झालाय आता. माहीत नाही काय दिसतंय त्याला तिकडे. घरातला कुत्रा लकी, गोल्डन रिट्रीव्हर, 2 वर्षांचा. खेळकर, पण गेल्या आठवड्यापासून त्याचं वागणं बदललं होतं. ते पुण्यात नवीन फ्लॅटमध्ये राहायला आले होते. कोथरूडमधलं जुने पण मोठं घर. सगळं छान चाललं होतं, फक्त लकीचा तो कोपऱ्याकडे बघून भुंकण्याचा हट्ट सोडून. त्या कोपऱ्यात काही विशेष नव्हतं. एक जुना लाकडी शोकेस, त्यात काही जुन्या मालकाच्या वस्तू, एक पितळी घड्याळ आणि एका वृद्ध माणसाचा फिकट झालेला फोटो. स्वाती रोज साफसफाई करताना तो फोटो तिथे ठेवायची. पण लकी मात्र त्या कोपऱ्याजवळ गेला की कान मागे घ्यायचा, शेपटी खाली करून रडायचा किंवा गुरगुरायचा. तो फोटो काढून टाकूया का? स्वाती म्हणाली. राजेश हसला. फोटोने कुत्र्याला काय भीती वाटायची? तू जरा अतिविचार करतेस. पण त्याला स्वतःलाही एक गोष्ट जाणवली होती. त्या कोपऱ्यातून एखादा थंडगार श्वास जणू बाहेर येत असावा असं शांततेत जाणवत होतं. त्या घरातले जुने मालक होते देवधर काका. वयाच्या 70रीत. निवृत्त शिक्षक. शेजाऱ्यांनी सांगितलं की ते गेल्या वर्षीच गेले, पण शेवटच्या काही महिन्यात ते फार एकटे होते. त्यांचा कुत्रा ब्रुनो त्यांच्या मृत्यूनंतर गायब झाला म्हणे. त्या रात्री राजेश झोपायला गेला तेव्हा लकी त्याच्या पलंगाखाली घुसला होता. पाऊस पडत होता. विजेच्या प्रकाशात तो कोपरा पुन्हा चमकला आणि लकी उभा राहून पुन्हा गुरगुरला. राजेश उठला. काय झालं रे? तो टॉर्च घेऊन त्या कोपऱ्याकडे गेला. घड्याळाचा काटा अचानक हलला. टक टक टक. त्या घड्याळात बॅटरी नव्हती, तरी ते चालू झालं होतं. घाबरून राजेश मागे हटला आणि टॉर्चचा प्रकाश एका सावलीवर पडला. फोटोतला तो वृद्ध माणूस जणू त्या कोपऱ्यात बसलेला दिसला. क्षणभर त्याला वाटलं तो भ्रम आहे, पण लकी शांत झाला. शेपटी हलवली. डोळ्यांनी त्या कोपऱ्याकडे पाहून तो जणू कोणाला पाहत होता. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं, भीती नव्हे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वाती उठली तर घरातील घड्याळ पुन्हा चालू होतं आणि कोपऱ्यात ठेवलेला फोटो थोडासा हललेला दिसत होता. तिने तो नीट लावला आणि कपडे वाळत घालायला गेली. पण लकी पुन्हा त्या कोपऱ्याकडे धावत गेला. त्याने शेपटी हलवत जणू कोणाच्या हाताशी घासला. ती दृश्य इतकी स्पष्ट होती की स्वाती थिजली. लकी हवेत काहीच नसताना जणू कोणाला चाटत होता, पायाशी बसला होता. त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू आले. काय आहे इथे? तिने पुटपुटलं. त्या रात्री तिने जुन्या शेजाऱ्यांना विचारलं. देवधर काकांचा कुत्रा ब्रुनो कुठे गेला? ते म्हणाले तो मरण पावल्यानंतर 2 दिवसांनीच. म्हणे देवधर काकांच्या शेवटच्या श्वासावर तो त्यांच्या पलंगाशेजारी होता. त्या रात्री स्वातीला झोप लागली नाही. तिने लकीला जवळ घेतलं आणि हलक्या आवाजात म्हणाली, तो तुझा जुना मालक नाही ना लकी? लकीने तिच्या हातावर जीभ फिरवली आणि मग पुन्हा त्या कोपऱ्याकडे पाहिलं. राजेशने ठरवलं उद्या तो फोटो आणि शोकेस काढून टाकणार. पण सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा शोकेस जवळ एक जुनी पितळी चावी पडलेली दिसली. त्याला आठवलं त्या शोकेसमध्ये एक गुप्त छोटा कप्पा होता. चावी फिरवली. आतमध्ये एक जुनी डायरी होती. त्यात लिहिलं होतं, ब्रुनो गेल्यावर माझं आयुष्य थांबलं. तो माझा एकमेव साथी होता. जर माझा आत्मा या घरात राहिला तर तो फक्त त्याच्यासाठी, कारण त्याचं प्रेम अपूर्ण राहिलंय. राजेशच्या अंगावर काटा आला. त्याने ती डायरी स्वातीला दाखवली. स्वाती म्हणाली,
म्हणजे देवधर काका अजून इथेच आहेत. राजेश शांत झाला. कदाचित पण लकी त्यांना ओळखतो. त्या रात्री दोघांनी जाणून बुजून दिवा बंद केला आणि पाहत राहिले. लकी हळूहळू त्या कोपऱ्यापाशी गेला. त्याच्यासमोर हवेत थोडासा धूर दाटला आणि त्यातून वृद्धासारखी आकृती उमटली. ती शांतपणे बसली होती, त्याच फोटोतील व्यक्ती. लकी हळूहळू पुढे गेला, शेपटी हलवली आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं. त्या आकृतीने हवेत हात उचलला, जणू त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. दोघेही माणूस आणि कुत्रा काही क्षण निशब्द भेटले आणि मग हळूहळू ती आकृती अदृश्य झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात काहीतरी वेगळं जाणवलं. घरात शांतता होती, पण ती भीतीची नव्हती, तर समाधानाची. त्या कोपऱ्यात घड्याळ थांबलं होतं आणि फोटोतील वृद्ध माणसाच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं. लकी त्या कोपऱ्यात गेला नाही पुन्हा. तो शांत झाला होता, जणू त्याला त्याचा जुना मालक भेटला आणि निरोप घेतला. स्वातीने फोटो एका फ्रेममध्ये ठेवला आणि त्या कोपऱ्याजवळ फुलं ठेवली. राजेशने पुटपुटलं, कधी-कधी काही आत्मे भटकत नाहीत, ते फक्त थांबलेले असतात, अपूर्ण प्रेम पूर्ण होईपर्यंत. त्या दिवसानंतर घरातला कोपरा शांत राहिला, पण त्या शांततेत एक भाव होता, पूर्णत्वाचा. कधी-कधी नातं शब्दातलं नसतं, तर नजरेत, स्पर्शात आणि प्रेमात दडलेलं असतं. माणसाचं नाही, पण कुत्र्याचं हृदय ओळखतं कोण त्याचं खरं असतं. देवधर काका गेल्यावरही ब्रुनोचं प्रेम तिथेच थांबलेलं होतं आणि लकीच्या माध्यमातून ते पुन्हा जिवंत झालं. ही कथा फक्त भूताची नाही, ती निष्ठेची, प्रेमाची आणि आत्म्याच्या अपूर्णतेची गोष्ट आहे. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.